तळणी ते कोळी रोडवर चालू असलेल्या कामामुळे रोडकाठच्या शेताचे अतोनात नुकसान. हदगाव तालुक्यातील कोळी परिसरात बामणी फाटा ते तळणी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र या कामामुळे रस्त्यालगतच्या शेतात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वाढत्या वाहन वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा थेट परिणाम पिकावर होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहेत. रस्त्याच्या कामादरम्यान ठेकेदाराने दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी फवारणी करणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धुळीमुळे पिकांवर फवारलेली औषधे निष्फळ ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान रस्त्यावर उडणाऱ्या धुरामुळे वाहन चालकांच्या डोळ्यात धूळ जात असून पुढील रस्ता न दिसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठ्ठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर नियमित पाणी फवारणी सुरू करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. हदगाव तालुक्यातील तळणी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकाची काय समस्या आहे या रोड बद्दल त्याला विचारू. काका काका तुमचं नाव काय? तुकाराम यशवंतराव तावडे, राहणार तळणी तालुका हदगाव. तर या रोड बद्दल ती माहिती अशी सांगतो मी की अतिशय त्रास आहे वाहनाला, मोटरसायकलला. किती वेळा असे गाड्या घसरून पडल्या या पाण्यामुळे, स्लिप झाल्या. हे काम काही लवकर होत नाही, हे शासनानं दक्षता घ्यावं. असं का? तरी तुम्हाला जाता येता काही वाहनाचा त्रास? भयंकर वाहनाचा त्रास आहे. धुरडा असं डोळ्यात आंधळे व्हायची वेळ आली असा धुरडा उठत आहे. आणि वाहनाची ट्रॅफिक काय जास्त आहे का या रोडला? भरपूर वाहन जास्त आहे. वाहन छोटे मोठे वाहन कोणते येतात? मोठे मोठे वाहन येतात, गाड्या येतात, जिबा येतात, 2 चाकी 4 चाकी हवे आहेत. हे रोड असा झाला आहेत मोठमोठे. आणि तुमचं काही शेती आहे काय काका? हा शेती आहे, आमची शेती आहे ना. कुठं आहे शेती? शेती रोडला खाली दत्तराव रामराव देशमुख. हा त्याच्यामुळे आमची पिकं मार बसायला दुर्ग्यानं पिकं चांगली येईना झाली, 2 वर्ष झाली. त्याच्यामुळे तुम्ही बुवा जरा असं लक्ष करा. आणि त्याच्या शासनाकडून काही पाहिजे की काय तुम्हाला? शासनाकडून काय आता जे दिलं ते पाहू बाबा. दिलं ते काही म्हणले का तुम्ही? नाही, काहीच म्हणलं कोणापाशी काही सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही. नाही का? नाही ना, काही पण नुकसान व्हायला बुवा. तुम्ही बोलले काय? तळणीचे. तळणीचे का? तुम्ही या रोड न जाता येता की नाही? रोजच जातो इथून. काय तुमच्या 2 व्हीलर आहे 4 व्हीलर? 4 व्हीलर आहे. असं का? मग त्याचा धुळाचा काही? धुळाचा आता या शेतकऱ्याला त्रास होतच, की जे दुर्डा उठून त्याच्या पिकावर बसते. असं का? बरं. तुम्ही कुठले का? तळणीचे का? काय ग्रामपंचायतला काय सदस्य वगैरे काय दिसत? माझी निवगा लॅब आहे. मला रोज या रोडनं जाणे येणे करावं लागते. तळणीचे निवगा त्या रोडला जाता येत आम्ही म्हणजे संध्याकाळचा मुलाखती उशीर होते 7-8 वाजता. त्यावेळेस टिप्पर जे आहेत खडकाचे टिप्पर रोज चालू राहतात. ते साईड पण देत नाहीत आम्हाला. कारण आमच्या घरी आमचे लेकरं बाळ आहेत ना, त्यांना पण समजाय बघते ना की बुवा याचे लेकरं बाळ आहात, याने हॉर्न मारला, साईड द्यायला पाहिजे. रात्रीचा टाइम राहते, माळावर तर चोर राहतात. त्या गडबडीत माणूस लवकर घराकडे यायचा प्रयत्न करते आणि हे साईड देत नाहीत. हे टिप्पर जे आहेत खडकाचे हे ते याला कोणी परवानगी दिली, काय दिली, याने कोणाला दाखवायला पाहिजे ना. यांचं काही तसं नाही. कोणाला तरी एखाद्या नेत्याला धरून पैसे देऊन समजा काहीतरी काम चालू आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. कंटेनरला बी विचारा गोवायचं कोणाचं काय पैशाचं घेणं देणं आहे का? गावामध्ये कसं आहे, आपण नागरिक आहोत, आपण आपले 2 पैसे कमवायला लेकरं जगवासाठी काम करत असतो. पण जे मोठे जे वाहन आहेत ते आम्हाला कदापि साईड देत नाहीत. आम्ही 2 व्हीलर घेऊन रोज फिरतो. आम्ही दुकानला जाणं येणं किंवा मधात काही काम, लेकरू बिमार राहते, मुलगा काय यावं लागते फास्ट, त्याचे साईड कशी देत नाहीत आम्हाला. आणि आता तरी बरसातीमध्ये एवढा चिखल होता की आमची गाडी घसरून पडायची. असं का? तुमच्या गावातून काही या रोड बद्दल काही ग्रामपंचायतला काही केले 100 खेप कंप्लेंट केलेली आहे. तहसीलदाराला अर्ज दिलेला आहे शंकरराव, सगळ्याला असं केलेलं आहे. पण कोणी आता आपण काय करणार? हो ना, सामान्य माणूस काय त्याच्या जागी आपला उतरून 2-4 रट्टे सांगायला लागतात टिप्परवाल्याला. त्याचं लिंक राहते मोठी, म्हणजे आपल्याला पुन्हा वावरही काय लागतं याला भांडण केली तर. हे दुसरं म्हणणं एवढंच आहे की बा लवकर नागरिकाला त्रास देऊ नका, रोड लवकर करून द्या आम्हाला. बाकी काही विषय. चांगली गोष्ट आहे तुमची. तुमचं काय नाव आहे? माझं नाव शंकर तुकाराम तावडे, मी तळणीतला रहिवासी आहो. इथं निवगा कोळीला मला दररोज अपडाऊन करावं लागते. तुम्हाला सांगतो इतका धुट्याचा त्रास आहे, डोळ्यामध्ये धुट्या जाते. आणि 2-3 वर्ष झाली रोड काय होईन झाला. किती वर्षापासून काम चालू? वयाचं काही खरं नाही. 2-3 वर्ष झाले नुसता धुड्डा आहे. बरसातीमध्ये कमीत कमी आमच्यातले 25 लोक पडले. काही लोकांचे हातही फ्रॅक्चर झाली. बरसात मध्ये तर गाडी चालवता येणार, चालवताच येत नाही. अचानक जर पाऊस झाला तर कसं आहे? नाही लईच अवघड आहे.
हा. आणि शासनाने काय करायला पाहिजे, लवकरात लवकर हा रोड करायला पाहिजे. लोकांना खूप त्रास आहे, शेतकऱ्याला त्रास आहे. हा. शेतकऱ्याची पिकं तुम्हाला सांगतो, तुम्ही अक्षरशः आता प्रत्यक्ष जाऊन पाहिले आता हा. किती नुकसान आहे. हो ना. फवारलं तरी काही फरक पडत नाही, नुसता दुड्डा त्याच्या कापूसीचा कोणी येईन झालं, हो ना. त्याच्या हळदीवर दुड्डा, त्याच्या गव्हावर दुड्डा, हम्म. त्याच्या प्रत्येक मालावर दुड्डा आहे. हम्म. आणि फवारून काय फरक पडून झाला, असं का? त्याच्या उत्पन्नात घट व्हायला लागली. म्हणजे शेतकऱ्याची भरपूर नुकसान आहे समजा. शेतकऱ्याची आतोनात नुकसान आहे. आणि आमच्यासारख्या नागरिकाच्या तर डोळ्यात दुड्डाच चालला. त्याच्यामध्ये तुमचे आरोग्य धोक्यात. आमचं तर आरोग्य धोक्यात आहे हो. पण या शेतकऱ्याचं किती अवघड आहे. हो ना. आणि रोड केव्हा होते हेच आम्हाला असं कळून झालं. 2-3 वर्ष व्हायला काही रोड होईन झाला अजूनही. काय नुसती गिठी टाकतात आणि दुड्डा, दुसरं काहीच नाही तुम्ही त्याच्यात. कोणले का? मी तळणीचाच आहे, सुदर्शन प्रभाकर तावडे. हा. तळणीचाच रहिवासी आहे. हे जवळजवळ 2 वर्ष झाली रोडला खतून ठेवून, हा. काहीच नाही. 10 लोक पडली असतील आतापर्यंत रोजचे, हा. दररोजचे. हा. आणि लोक म्हणाले मग ते ठेकेदाराला फोन लावला, ठेकेदार म्हणजे दारू पिऊन पडली, म्हणजे दारू पिऊन 10 माणसं पडतात का हो? हो ते हा? ठेकेदाराला फोन लावला आम्ही, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं, सगळीकडे निवेदन दिले, काहीच होईना. हा. सांगून कदरलो आम्ही आता. आणि दररोजचे 10 माणसं पडायली की म्हणाली त्याच्यातली दारूच पिऊन होती म्हणे. आता 10ला 10 दारू पिऊन असतात का हो? नाही हा? 10 नसतात ना. 2-3 असतील हे दारू पिऊन. अहो दिवसा हाताला हाता लागलेला आहे, मी 2दा पडलो तिथे. असं का? मी हाताला लागलेला आहे, अजूनही बी हात दुखते मग. 2दा पडलो, एकदा नाही. आणि संध्याकाळचे असे वाहने चालते, एक साईडनं वाहन रस्ता दिला काढून, हो. वरचा रस्ता बंद केला आणि खालचा आहे. आता जायचा याचा एकच रस्ता असल्यावर जाय कोणी कोण माणसानो. हो ना. आणि समोरून वाहन आले की आमच्या मोटरसायकलचा लाईट कमी, हा. ते समोरचा वाहन तोंडावर आले की आमच्या तोंडावर उजेड पडला की आम्हाला पुढचं काही दिसतच नाही. आणि तेच उलटे म्हणतात आम्हाला साईड दिली नाही म्हणतात. आता मोटरसायकल वाल्यांना साईड द्यायची राहते की मोठ्या वाहनांना द्यायची राहते? पहा, अशी भरपूर नागरिकांची समस्या आणि आहे. तुम्हाला सांगतो आम्ही या नेत्यालाच गावाच्या कदरलो, किती खेप सांगून कदरलो. गावातले नेते असतील ना भरपूर. त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. हा. त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. पण आमच्या घरी कार्यक्रम, आता आम्ही दररोज गावातले लोक बरेचसे येणं जाणं करतात, तर पाणी नाही, काहीच नाही. हा. आणि त्याच्या घरी साध्या कोणता बैठकीचा जरी कार्यक्रम असला की पाणी टाकायला होतं ठेकेदाराला. असं का? हा. मला या त्याचं गाव- फोनवर काम होती. गाव तर भरपूर मोठं दिसायला. गाव सगळं राख लावली या गावाची, काय सांगावं तुम्हाला. हा. बेजा निधी आलता आतापर्यंत 9 कोटी रुपये आले, ग्रामपंचायतला रुपया दाखविला नाही. तुम्हाला तो काहीच विकास नाही. हा. त्या स्मशानभूमीमध्ये येऊन पहा, 2.5 लाख रुपये उचलले स्मशानभूमीचे, असं आणि का? काहीच काम केलं नाही. माझ्याकडे पेपर हात. म्हणजे हा काम तुमच्या इकडले खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, यांचं काही. अरे काहीच नाही. ते म्हणाले निधी झाला नाही म्हणाले. आता काय करावं आम्ही तरी आता. आता उद्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते निवडणूक काहीच नाही. आल्या. आता ते पलटीच मारायचं होय. तुम्हाला सांगतो आता, कदरले लोक आमच्या इकडे. असं हा, का? सगळे लोक कदरले. सांगून कदरलो आम्ही. असा आमचं ऐकाय तयार नाही कोणी.